नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. मध्य नाशिक विधानसभा क्षेत्र म्हणजे मूळ जुने नाशिक. येथे अनेक वर्षांपासून हिंदू मुस्लिम एकत्र राहतात. या जुने नाशकामध्ये मुस्लिम व सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले हजरत पीर सय्यद सादिक शहा हुसेनी बाबांचा दर्गा आहे. तर याच ठिकाणी भगवान रामाला समर्पित काळाराम मंदिर देखील आहे. तसेच या जुन्या नाशकात ख्रिश्चन बांधवांचा होली क्रॉस चर्च व पुरातन कबरस्थान देखील असून हा कबरस्थान ब्रिटिश राजवटीचा साक्षीदार आहे. एवढे सर्व सांगायचे निमित्त आहे सध्या मध्य नाशकात झालेल्या दूषित वातावरण. काही दिवसांपूर्वी शहरातील उपनगर भागात काही समाजकंटकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. यानंतर ज्या समाजाचे धार्मिक भावना दुखावले होते त्यांनी रस्त्यावरती येऊन आपला विरोध दर्शवला व संबंधितांना अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी तातडीने सूत्र हलवत आरोपीला अटक केले व परिस्थितीवरती नियंत्रण मिळवले. यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या समाजाने त्याच उपनगर पोलीस स्टेशनच्या बाहेर गर्दी करत आंदोलन करणाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने बेकायदेशीरपणे शासकीय मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करत कारवाई केली. दोन समाजांकडून परस्पर करण्यात आलेल्या या कारवाईची मागणी इतपत विषय ठीक होते. मात्र 15 दिवसानंतर या वादात अचानकपणे स्थानिक आमदारांनी उडी घेतली आणि शहराचा वातावरण अतिशय दूषित झालं. आमदारांची पत्रकार परिषदेनंतर समाजात त्यांच्या विरोधात प्रतिक्रिया येऊ लागल्या. पत्रकार परिषदेनंतर आणि पोलिसांनी राजकीय दबावापोटी केलेल्या कारवाईनंतर हा प्रकरण येथे संपतील अशी अपेक्षा नागरिकांकडून वर्तवली जात होती. मात्र मागील आठवडाभरापासून काही राजकीय नेत्यांकडून या प्रकरणात व नाशिक शहराचं वातावरण दूषित करण्यासाठी या आगीत तूप टाकण्याचे काम केले जात आहे. नाशिक शहर हे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. कोरोना काळात लोकांनी आपले जात धर्म विसरून एकमेकांना मदत केली. अक्षरशः मुस्लिम समाजातील धर्मगुरूंनी अमरधाममध्ये जाऊन अनेकांना अग्निडाग दिला, तर अनेक हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांसाठी रुग्णालयात खाट व औषधं उपलब्ध करून दिली आणि आता काही याच लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. हे चुकीचे नाही का? महाराष्ट्र आवाज प्रतिनिधी अब्रार पीरजादा, नाशिक.